श्री देवी शारदा, श्री देव गणेश, प्रभु श्री रामचंद्र, भगवान श्री गोपाल कृष्ण, श्री महारुद्र हनुमान, महर्षि श्री वेदव्यास, श्रीमद आद्य शंकराचार्य, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज या सर्वांच्या प्रेरणेनं आणि तुम्हा सर्व मंडळींच्या आशीर्वादानं काही दिवसांच्या खंडानंतर आपण भेटतोय. विषय आपण पुन्हा समुपदेशन गीतेतून, आणि यावेळेचा विषय विश्वरूप दर्शन. समुपदेशनाबद्दल आपण बोललेलो आहोत, पण सध्या जी कोरोना कोविडची काळी छाया सगळ्या जगावर होती, एका अर्थाने ग्रहण लागलं होतं, ते बऱ्यापैकी सुटायला लागलेलं आहे. भारतात आपण आपल्या आजूबाजूला बघतो, तिसरी लाट वगैरे जे म्हणत होते ती सुदैवानं अजून तरी आलेली नाही आहे. मध्ये सण झाले, नवरात्र झालं, त्याचे खाली आपण जे दांडिया रास म्हणतो ते सगळं झालं, त्याच्यानंतर दसरा झाला, दिवाळी झाली. म्हणजे खरेदीसाठी एकत्र येण्याचे किंवा उत्सवासाठी एकत्र येण्याचे, महोत्सव साजरा करण्यासाठी एकत्र येण्याचे अनेक प्रसंग आले, आणि ते बऱ्यापैकी आपण पूर्वीसारखेच केले. प्रमाण कदाचित निराळे असेल, कमी असेल, पण त्याच जोशात आपण ते सादर केलेले आहेत. हळूहळू कोरोनावर स्वार व्हायला लागलेलो आहे, आणि हे फार महत्त्वाचं आहे. विश्वरूप दर्शन हा जो एक विषय आहे, त्या विषयाचा हाच उद्देश आहे की आपण हळूहळू निर्भय व्हायला पाहिजे. कारण विश्वरूप म्हणल्यानंतर सगळं विश्व आलं, आणि विश्व म्हणजे हे जगच नाही काही फक्त आपली पृथ्वी, तर सगळे ग्रह आले. सगळे ग्रह म्हणजे सूर्य आला, सौरम आला, या सगळ्याचं दर्शन आपण घेणार आहोत, लक्षात ठेवा. आणि नुसतं हेच काय, आकाशगंगा आली, ज्याला मिल्की वे किंवा गॅलेक्सी म्हणतात. अशा आकाशगंगेत अनेक तारे असतात, असंख्य तारे असतात, आणि अशा असंख्य आकाशगंगा आहेत, आणि अजूनही त्या दिसतच आहेत. कारण आपल्या ज्या दुर्बिणी म्हणतो आपण, ज्याला टेलिस्कोप, ते इतक्या प्रभावी व्हायला लागले, आणि आपण दूर जाऊन बघतोय. आता चंद्रावर माणूस गेला त्यावेळेला तिथे जाताना सुद्धा तो दूरवर दुर्बिणीतून बघतच होता, आणि त्यांनी प्रत्यक्ष कशाला बघायला पाहिजेत. दुर्बिणी अशा लावलेल्या असतात आणि ती रीडिंग घेतली जातात. हल्ली सगळं कम्प्युटराईज झालेलं आहे. आता माणूस मंगळावर गेला, आपली यानं तर सोलर सिस्टमच्या पलीकडे गेलेली आहेत, त्या प्रत्येकावर दुर्बीण होती, प्रत्येकावर कॅमेरा होता. त्यातून आपल्याला विश्वाचं जे दर्शन व्हायला लागलेलं आहे ते इतकं अजस्र दर्शन आहे. जगत व्याळ म्हणतो ना, तर विश्वव्याळ दर्शन आहे, कराळ दर्शन आहे. हे सगळे शब्द या विश्वरूप दर्शनाचं वर्णन करताना एका अर्थाने व्यासाने वापरलेले आहेत, कृष्णानं वापरलेले आहेत, अर्जुनानं वापरलेले आहेत, आणि संजयानं वापरलेले आहेत. तेच ते शब्द पुन्हा येतील, कारण एखाद्या गोष्टीचा आघात म्हणतात, जसा कोरोनाचा झाला संपूर्ण जगावर, इम्पॅक्ट म्हणतात, तो एवढा प्रचंड असतो. त्यावेळेला आपल्याला पहिल्यांदा म्हणतो तोंडातून शब्दच फुटले नाहीत, मी तत पप करायला लागलो. हे शब्द न फुटणं म्हणजे तो आघात एवढा जबरदस्त होता. ओ आ वा, हेच आपण जे उद्गार काढतो ना, तेच त्या वेळेचं वर्णन असतं, किंवा आपण जे ग्रहण करतो त्याचं ते रसग्रहण असतं. आपण जे आत घेतो, म्हणजे आपण ज्याला क्रिया म्हणूया, त्याची प्रतिक्रिया असते. हे फार महत्त्वाचं आहे. आज अर्जुनाची क्रिया काय, प्रतिक्रिया काय आहे, कृष्णाची क्रिया काय आहे महत्त्वाची. कृष्णाची प्रतिक्रिया असायचं कारण नाही आहे, पण कृष्णाची क्रिया आहे. पण संजयाला सुद्धा हे सगळं बघतोय, आणि त्याच्या मनात विचार येत आहेत, ते संजय बोलून दाखवतोय. म्हणजे याच्यात कृष्ण बोललाय, अर्जुन खूप बोललेला आहे, आणि संजय बोललेला आहे. ही गीतेतली 3 महत्त्वाची पात्रं आहेत, ती या विश्वरूप दर्शनाच्या निमित्तानं आपल्याला खूप काहीतरी सांगतायत. आपण ज्यावेळेला विश्वाचा विचार करतो त्यावेळेला त्या विश्वाला चालवणारी शक्ती कुठली तरी असेलच की नाही. आपण अनेक प्रसंग बघितलेले आहेत की ज्यावेळेला आपल्याला वाटतं की ह्या सगळ्या प्रसंगातून जग गेल्या 1-1.5-2 वर्षात हे सुद्धा चालवणारी, त्याचं नियंत्रण करणारी, आपण ज्याला नियंती किंवा नियंता अशी शक्ती, नियती हा एक शब्द वापरतो, अशी शक्ती असेलच की. अनेकांचा या गोष्टीवर एवढा विश्वास बसला, पण दुर्दैवाने तो अंधविश्वास ठरला बऱ्याच जणांच्या बाबतीत. कारण आता जणू काही घडलंच नाही, आम्ही काही शिकलोच नाही त्या प्रसंगातून, आणि त्यावेळेला आम्ही जी करत होतो ना, ती त्यावेळेची प्रतिक्रिया होती किंवा ॲडॅप्टेबिलिटी. आम्ही जुळवून घेत होतो परिस्थितीशी. म्हणजे लाजाळूचे जे झाड आहे, लजेचं झाड म्हणतो, टच मी नॉट, त्याला स्पर्श झाला की ते पानं मिटून घेतं. तसं आमच्यावर सर्व बाजूने आघात होत होता. लॉकडाऊन होतं,
बाजारात जाणं शक्य नव्हतं, वस्तू घरापर्यंत मिळत होत्या, अनेक जण घरात होते, काही जणांना घरातून काम करण्याला संधी होती, पण बारकी जण काही नव्हते करत. मग सावरले आणि एकत्र आले आणि आता पुन्हा हे जर ग्रहण, ही जी छाया, काली छाया ही जर दूर झालेली आहे, तर मी कसा वागणार आहे हा विचार आपण या 4 दिवसात करणार आहोत. लक्षात घ्या, ज्यावेळेला विश्वरूपाचा विचार येतो त्यावेळेला विश्वासा येतो आणि ते रूप आहे आणि स्वरूप आहे. रूप दिसतं आणि त्याच्या मागे स्वरूप असतं. लक्षात ठेवा, स्वरूप असतंच असतं, दिसणारं रूप हे बदलत असतं. कृष्णाचं सुद्धा हे रूप बदललेलं आहे. कृष्णाने विश्वरूप काय फक्त अर्जुनालाच दाखवले नाही, त्याच्या आधी दाखवलेलं आहे, त्याच्यानंतरही दाखवलेलं आहे. या विश्वरूपांना आपण आज स्पर्श करणार आहोत. पण एक लक्षात ठेवा, आज कार्तिक वद्य द्वितीय आहे. कार्तिक हा कृतीचा महिना आहे. मार्गशीर्ष आपण जे निरनिराळे म्हणतो ना की कार्तिक आहे, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, क्रमाक्रमाने आपण आत वाटचाल करायची असते. आजपासून 40 दिवसांनी नवीन वर्ष सुरू होणार आहे. नवीन वर्ष सुरू होणार आहे. त्या 40 दिवसात हा म्हणतो आपण 40 दिवसावर आलो. लक्षात ठेवा, आता 40च दिवस उरले. आपण म्हणूया 40 दिवस उरलेले आहे. मी काय माझ्यात बदल घडवायचे नवीन वर्षात त्याची पूर्वतयारी करेन. आपण मागे उदाहरण बघितलं होतं, जर लांब उडी मारायचे किंवा उंच उडी मारायचे किंवा फास्ट बॉल टाकायचा आहे क्रिकेटमध्ये, तर पळत यावं लागतं. तर आपण 40 दिवस पळत राहूया. विमानसुद्धा टेक ऑफ करण्यापूर्वी आपण ज्याला म्हणतो ना रनवे किंवा टारमॅक म्हणतात, त्याच्यावर ते धावत असतं. एक लहान नातू आणि आजोबा पहिल्यांदा प्रवास करतायत, म्हणजे नातूच आत्वाचा पहिला प्रवास, आजोबांचा नेहमीच आहे. विमानात बसलो नाही आपण, उडतंय कुठे चालू झालं विमान. तो म्हणतो आजोबा तुम्ही मला फसवले, विमानाच्या आकाराच्या मोटार कारमध्येच तुम्ही मला बसवले. आजोबा म्हणाले अरे थांब रे जरा, किती उतावळा होतोस. पण लहान मुलगा उतावळा होणार नाही तर काय होणार आहे. अर्जुनाचं असंच झालेलं आहे. आणि एकदम टेक ऑफ झाल्यानंतर आजोबा काय झालं, घाबरला. पोटात त्याला ते जाणवलं की काहीतरी झालं. नाही आता विमान उडलं, आता तू बघ ढग वगैरे सगळे. हे म्हणजे कुठलीही गोष्ट उडण्यापूर्वी, कुठली गोष्ट लांब जाण्यापूर्वी पूर्वतयारी असते. आणि ही पूर्वतयारी या 40 दिवसात आपण करूया. त्यासाठी हा जो विषय आहे ना तो आपल्याला उपयोगी पडावा. आज 2 महत्त्वाचे दिवस आहेत आणि ते वर्ल्ड लेवल म्हणजे जागतिक पातळीवर आहेत. एक आहे आपल्या सगळ्यांचा लाडका जो दूरदर्शन आहे, तो टेलिव्हिजन डे आहे. आज दूरदर्शन दिवस साजरा केला. ज्या दिवशी दूरदर्शनचा शोध लागला, ज्या दिवशी दूरदर्शनचं नेटवर्क निरनिराळ्या देशात पसरलं, असं काही महत्त्वाचं नाही आहे. महत्त्वाचं असं आहे की आज माणसाला रिक्रिएशन म्हणजे रिलॅक्स होण्याची, खऱ्या अर्थाने मनोरंजनाची, चीप एंटरटेनमेंट नाही, करमणूक नाही आहे, हे मनोरंजन आहे. आणि मनोरंजनाला रिक्रिएशन हा शब्द वापरतात. सहज तुम्हाला सांगतो की पूर्वी एज्युकेशन म्हणजे काय, टीचिंग अँड लर्निंग ऑफ द 3 R's. फर्स्ट आर आपण म्हणतो रीडिंग, आर रायटिंग, स्पेलिंग जरी डब्ल्यू असले तरी उच्चार आहे ना. आणि ॲरिथमॅटिकचा उच्चार रिथमॅटिक, रीडिंग, रायटिंग, रिथमॅटिक, दे वर द 3 R's. आणि बऱ्याच वेळेला आपले 60च्या वर जे लोक आहेत ना, 70च्या वर तर नक्कीच, ते 1ली ते 4थी शिकले ते हेच शिकले, रीडिंग, रायटिंग, रिथमॅटिक. आणि ॲरिथमॅटिक म्हणजे बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, संपलं. आता त्याच्यात 4था महत्त्वाचा आर जोडलेला आहे, तो म्हणजे रिक्रिएशन. कारण सध्या जीवनाचे आपण वाचणार आहोत ते शब्द, किती त्या आवेगाने शब्द अर्जुनाने वापरलेत. आणि आपण आजही अर्जुनच आहोत. अर्जुन आपली भाषा बोलतोय. आपल्यावर जो परिणाम झाला असता तोच अर्जुनावर झालेला आहे. आणि त्याचा प्रभाव आणि त्यातून निर्माण होणारं जे काही आपण म्हणतो ना घडणारी घटना, ती सुद्धा आपल्या जीवनात घडावी. अर्जुनाच्या जीवनात घडली. खरं म्हणजे इथे गीता संपायला हरकत नव्हती. कारण मोहयम म्हणजे हा मोह आहे ना माझा, विगत गेला, माझा मोह गेला. अर्जुनाचा प्रश्न आहे, मोह आलेला आहे, मला विषादग्रस्त मी झालेलो आहे, हा मोह गेला. मग तरीसुद्धा अर्जुन प्रश्न विचारतोय, कृष्ण उत्तर देतोय भगवान या रूपात. आणि म्हणून गीतेचा प्रवाह अखंड वाहतोय. शेवटी अर्जुन ज्या वेळेला म्हणतो की नष्टो मोह स्मृतिर्लब्धा, मोह गेला आणि आत्मस्मृती आली की मी अर्जुन आहे, मी क्षत्रिय आहे, मी धर्मयुद्ध लढायला आलेलो आहे. आणि मुख्य म्हणजे काय, माझी बाजू नीतीची आहे, न्यायाची आहे, माझ्या बाजूने भगवान श्रीकृष्ण आहेत. ही स्मृती जी गेलेली होती आणि एक प्रकारचा मोह आलेला होता की नाही नाही नाही, आजोबांना कशाला मारायचं, गुरुनं कशाला मारायचं, चुलत भावानं, हा मोह गेला. या विश्वरूप दर्शनानंतर सुद्धा अर्जुनाने कबुली दिलेला, माझा मोह गेला.
पण कृष्णा मग तो प्रश्न विचारतो आणि ते अर्जुनाचा काय महत्त्वाचा प्रश्न आहे आणि कृष्णांनी रूप दाखवायला सुरुवात केली. एखादा चलचित्रपट असतो ना, म्हणजे सिनेमा, त्या सिनेमासारखा आपल्याला आजचा विषय, या 4 दिवसातला विषय समजून घेता येईल आणि आपण तसंच घेऊया. हा टेलिव्हिजन डे का साजरा करायचा? तर टेलिव्हिजननी कम्युनिकेशनमध्ये क्रांती घडवली. एरवी आपण रेडिओ ऐकत होतो, गीत रामायण बघा ना, आणि टेलिव्हिजनवरचं रामायण बघा, काय फरक आहे हो? गीत रामायण ऐकायला घराघरात लोक जमत होते, संख्या मर्यादित होती आणि कानाच्या पातळीवर आपण ते ऐकत होतो. ज्या वेळेला, आणि तो रेंज होती, त्याच्या पलीकडे जात नव्हतं. इतकं कशाला, गडी माडगुळकरांचं जे माडगुळ गाव, तिथे ज्या त्यांची आई आजी वगैरे होती त्यांनासुद्धा ते ऐकायला नीट जात नव्हतं. आणि नंतर असा चमत्कार घडला की जरा जास्त शक्ती असलेला असा ट्रान्समीटर आणला, तेव्हा ते तिथे ऐकू जायला लागलं. ही मर्यादा आहे. पण टेलिव्हिजनने जवळजवळ जग जोडलेलं आहे ना. एकाच वेळेला कोटी कोटी लोक कार्यक्रम बघत असतात, एकाच वेळेला बघत असतात, ऐकत असतात. आता अर्जुनाचा हाच प्रश्न आहे, मी आत्तापर्यंत बघितलं पण त्याच्यापेक्षा ऐकलंही जास्त. तू विचार करायला सांगितलं, मी विचार केलेला आहे, पण मला आता बघायचं आहे. पश्य, मला तू सांगतोस ना नेहमीप्रमाणे, पश्य दाखव, मला दाखव ते रूप तुझं. म्हणून अर्जुन म्हणतो की ऐकणं खूप झालं, 10 अध्याय झाले ना, नाही म्हटलं तरी. तू विचार करायला सांगितला, त्या कितीच प्रत्येक अध्यायात विचार कर विचार कर विचार कर. पण तुझं जे रूप आहे, तूच म्हणलास की माझ्या ठाई सगळं विश्व आहे आणि मी सगळ्या विश्वात पसरून राहिलेलो आहे. विश्वात पसरून राहिलेलं आहे हे तुम्हाला सांगितलंस. विभूती योग, झाडात आहेस, झाडातल्या झाडात या नदीत आहेस, या नदीत जास्त आहेस, हे सगळं तुम्हाला सांगितलंस. जवळजवळ 192 म्हणजे सुमारे 200 विभूती सांगितल्या. मला ते पटलं. पण सगळीकडे पसरलेला तू जो आहेस ना, ते सगळे तुझ्यात एकवटलेले मला बघायचे आहेत. त्याला विश्वरूप दर्शन म्हणलेलं आहे. आपण पुढे विचार करूया. तर टेलिव्हिजनने केलं काय की तो दूर दूर जात असताना त्यांनी मनांना जोडण्याचं काम केलं. पुढे कार्यक्रम फार व्यापारी झाले, हिंसक झाले, व्यभिचार आणि अश्लील असे कार्यक्रम झाले. ते लोक चवीनं बघायला लागले. पण त्याच्यात दूरदर्शनचा काय दोष आहे? दूरदर्शननी कम्युनिकेशन म्हणजे आदान प्रदान, विचारांचं, कल्पनांचं आणि भावनांचं, हे आपण जे काय सिरियल्स बघतो, भावनांचं केवढं सुंदर आदान प्रदान असतं. आणि म्हणून ते बघतात. तुम्ही जर त्याचा कंटेंट बघितलात आणि एकंदर आशय म्हणजे आपण त्याचा संदेश बघितलात, तर आजच्या पिढीला काय, हे आलं ती पूजा करूया, ते आलं ती पूजा करूया, हे आलं हा सण करूया, हे कुठेतरी ते अंधश्रद्धेवर आधारलेलं आहे. त्याच्यातलं विज्ञान नाही दाखवलं जात, पण भावनांचा आधार प्रदान हेही महत्त्वाचं आहे माणसाच्या दृष्टीने. म्हणून विचार, कल्पना आणि भावना यांचं आदान प्रदान म्हणजे आपण ज्याला कम्युनिकेशन म्हणतो, ते एकाच वेळेला कोटी कोटी मनात, कोटी कोटी घरात, असंख्य देशात आणि त्यास जनसमूहात व्हावं, ही क्रांती टेलिव्हिजननी घडवली. म्हणून वर्ल्ड टेलिव्हिजन डे हा 21 नोव्हेंबरला साजरा करतात. आणि दुसरा दिवस तुम्हाला वाटेल की काय आहे हो? वर्ल्ड हॅलो डे. से हॅलो टू एव्हरीवन हू कम्स इन युअर वे. जो भेटेल त्याला हाय हॅलो, हाय हॅलो, हॅलो हॅलो हॅलो, हे तिकडून त्या लोकांच्याकडून शिकण्यासारखं आहे. रिसेप्शनिस्ट बघा, हाय व्हॉट कॅन आय डू फॉर यू, हे इंग्लिशमध्ये. ते आता निरनिराळ्या भाषात ही संस्कृती येईल. पण हॅलो आपण इतके ग्रीम असतो की कशाला, मी त्याला ओळखत नाही म्हणूनच त्याला हॅलो म्हण. कदाचित ओळख निर्माण होईल. आपण सगळे एका सूत्रात बांधलेलो आहोत. हे जे सांगितलेलं आहे पूर्वी भगवंतानी. आणि वासुदेवा हा सर्वम इति स महात्मा, महात्म्याची व्याख्या केलेली आहे. सगळीकडे वासुदेव पसरून राहिलेला आहे, वसून राहिलेला आहे. तो जिवंत आहे सगळीकडे वासुदेव. त्याचं दर्शन नाही, त्याचा अनुभव घ्यायचा. दर्शन आपण विठोबाचं घेतो, पण काही जण विठोबाचा अनुभव घेतात. अनेक ठिकाणी समाधीचा लाला मोठा क्यू असतो आणि ते तीर्थ द्यायला उभे असतात ना, अशातल्या एकाने काल अनुभव सांगितला. म्हणाले असे उतरत असतात पायऱ्या आणि गुरूंची समाधी, आणि आम्ही तीर्थ द्यायला किंवा प्रसाद द्यायला उभे असतो. आम्ही त्या येणाऱ्यांची चेहरे बघत असतो आणि त्याच्यात 100, खरं सांगायचं तर 1000 एक डोळे असे असतात, एक चेहरा असा असतो की प्रत्येक पायरी उतरताना आणि पुढे त्यांना रडूच फुटतं की महाराज का इतके दिवस मला दूर ठेवलं, की महाराज आता पुन्हा पुन्हा आणा, हे शब्द न सांगतात. त्यांचे डोळे अश्रूंनी भरलेले असतात. वरच्या पायरीवर एक एक पायरी उतरत येतात आणि मग ते रडायला लागतात. एखादाच भक्त असा असतो, पण बाकीचे भक्त बघायला येणारे असतात. ठीक आहे, तेही काही वाईट नाही आहे, पण असा अर्जुनाचा अनुभव आलेला आहे. हे विश्वरूप दर्शन
गदगदम, तो सद्गदित झालेला आहे, त्याचा कंठ अवरुद्ध झालेला आहे. तो म्हणतो की कृष्णा, काय हे रूप आश्चर्यकारक, काय हे रूप अद्भुत, काय हे रूप कल्पनेच्या पलीकडचं, काय हे रूप अत्यंत भयानक, काय हे रूप, आवरून घे कृष्णा, आवरून घे. म्हणजे पहिल्यांदा म्हणतो की मला दाखव, आणि जरा ते दाखवायला सुरुवात झाल्यानंतर अर्जुन म्हणतो हे आवरून घे, पूर्वीसारखा तू हो. आणि मधल्या काळात अर्जुनाने जे सांगितलेलं आहे ते आपल्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे. म्हणून वर्ल्ड हॅलो डे. आपण एरवी हॅलो मोबाईलवर म्हणतो, दुसऱ्याला हाय हॅलो आपण आपल्या ओळखीच्या माणसांना म्हणतो, पण आज निदान आजचा दिवस गेला आहे, पण एनी डे कॅन बी हॅलो डे. बसमध्ये जाताना वाटेल हसायला काय हरकत आहे, स्माईल ॲटलिस्ट, से हॅलो, आणि मग फार बरं वाटतं. गुड मॉर्निंग येणाऱ्या जाणाऱ्यांना म्हणायला हरकत नाही. त्यामुळे तुम्ही एकमेकाला जोडले जात असता. आणि हे कसे जोडलेले आहात, मी स्ट्रेंजर आहे, तू स्ट्रेंजर आहे, मी तुझ्याकडे बघून हसलो, आपण एकमेकाला स्ट्रेंजर म्हणजे परके आहोत. मी तुझ्याकडे बघून हसलो, कुठेतरी तुला वाटलं की आपला परिचय झाला आहे, तू हसलास, हा परिचय घट्ट झाला. आणि आपण याच मार्गावरून जाणार असो तर बऱ्याच वेळेला मी जरा फास्ट येईन, तुला जाईल, आणि आपण गप्पा मारत जाऊ शकू, एक नातं तयार होईल. तुम्हाला सहज सांगतो की याची किती आवश्यकता आहे, विशेषतः पोस्ट कोविड म्हणतात ना, कोविड नंतरच्या जगात, कोविड नंतरच्या समाजात, आणि कोविड नंतरच्या जीवनात, कोविड नंतरच्या शिक्षणात मी परत म्हणतो याची जास्त गरज आहे. 31 नोबेल प्राईज मिळालेले, पीस नोबेल, शांततेचं नोबेल प्राईज मिळालेल्या 31 जणांनी अगदी सहनिवेदन करून सांगितलेलं आहे का वर्ल्ड हॅलो डे आहे ना, तो फार महत्त्वाचा आहे हो. हा टेलिकम्युनिकेशनचा, टेलिव्हिजन डे म्हणतात, टेलिकम्युनिकेशनचा स्वतंत्र दिवस आहेच, हा फार महत्त्वाचा आहे हो. जगात पीस जर नांदायचं असेल, आणि आता हा काय आहे, युद्धाच्या पार्श्वभूमीवरचं हे वर्णन आहे, याच्यात सगळ्या प्रकारचे आपण बघणार, सगळ्या प्रकारचे रस आलेले आहेत. अद्भुत रस आहे, बीभत्स रस आहे, शांत रस आहे, वीर रस तर आहेच आहे, अद्भुत रस आहे. हे सगळे जे रस म्हणतो ना, ते सगळे रस या विश्वरूप दर्शनात आपण अनुभवणार आहोत. विषय तसा म्हणलं तर मोठाही आहे आणि म्हणलं तर आटोपशीर सुद्धा आहे. तर एक लक्षात घ्या, हे दोन्ही दिवस आहेत ना ते महत्त्वाचे आहेत. विश्वरूप जर मला समजलं तर मला कोणी परका राहणारच नाही. हे विश्वची माझे घर, ऐसी मती म्हणलेलं आहे. ऐसं हृदय की ऐसा भाव म्हणलेला नाही, भावापेक्षा मती म्हणजे विचार जर स्थिर झाले. हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची जाहला. हेच महत्त्वाचं आहे. कृष्णाच्या जीवनात आपण बघितलं आहे, पुढेही ते उदाहरण बघूया की कृष्ण सगळ्यात व्यापून राहिलेला आहे. अगदी ब्रह्मापासून सुरुवात करतात. आपले जे चिंतनशील होते ना, शंकराचार्य काय किंवा त्याच्या आधीचे ऋषी काय, त्यांनी विचार केला सृष्टी कशी निर्माण झाली असेल. आणि आपण जर संदेश देणार आहोत की सृष्टीच्या कणाकणात किंवा कण आणि मन, या कणामनात, मन म्हणल्यानंतर चैतन्य आलं आणि कण म्हणल्यानंतर मॅटर म्हणजे वस्तू आली, माझी प्रॉपर्टी वगैरे ना तो कण आहे, पण माझ्या भावना, माझी रिलेशनशिप्स, मगाशी जो चौथा आर तुम्हाला सांगितला ना, तो चौथा आर रिक्रिएशन आहे, पाचवा आर सुद्धा महत्त्वाचा आहे आणि त्याला रिलेशन्स म्हणलेलं आहे. रिलेशनशिप्स धोक्यात आलेले आहेत. आणि बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड ही काय रिलेशनशिप आहे का? रिलेशनशिप ब्रेकअप, नवीन बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड, ब्रेकअप नवीन, हे याला काय अर्थ आहे? लिव्ह इनला काय अर्थ आहे हो? देहाच्या पातळीवरच लिव्ह इन असतं. अगदी सुरुवातीला आज मी चहा करतो वगैरे ते सगळं प्रेम, लवकरच ते प्रेम आटून जातं. फक्त एक आहे की दे सेलिब्रेट ब्रेकअप, दे सेलिब्रेट डिव्होर्स. कारण नवीन रिलेशनशिप ही कसली रिलेशनशिप हो? रिलेशन्स म्हणजे बांधतात, तोडत नाहीत किंवा तोडलं जोडलं असं इंटरमिटंट म्हणजे अधूनमधून येणारं, ह्याला काही रिलेशन म्हणत नाहीत. म्हणून रिलेशन्स हा शिक्षणात असलेला पाचवा आर आहे. आणि सहावा आर सांगून टाकतो की आपण आपल्या मुलांना निदान घरात तरी शिकवलं पाहिजे की रिकन्स्ट्रक्शन ऑफ द नॉलेज, ॲप्लिकेशन ऑफ द नॉलेज. तू जे शिकवलंयस ना, तुला बेरीज येते ना रे, 3 + 4 7 बरोबर, आणि 10तून 7 गेल्यानंतर 3, तुला वजाबाकी येते ना रे, चल घे 10 रुपये आणि आण केळी, आण काही पेरू आण, आणि तो करतो बेरीज इतके, आणि 10 रुपये दिले इतके परत आणतो. हे रिकन्स्ट्रक्शन आहे, हे नवीन आहे. नवीन ज्ञान नाही, लक्षात ठेवा, ज्ञानाचं ॲप्लिकेशन आहे. आणि म्हणून तो म्हणतो की ठीक आहे बाबा, आता मी बाजारात जाऊ शकेन. बाबा हे शिक्षण आहे ना, शिक्षण म्हणजे विकास आहे.
हा जर भाग आहे, तर आता नवीन प्रकारचं शिक्षण कसं असलं पाहिजे, तर त्या आपल्या ऋषींनी एक कल्पना केली, एकोहम. पहिल्यांदा सांगितलं एकाकी न रमते. आता सगळीकडे ओम आणि ब्रह्म व्यापून आहे. कल्पना करा, कंटाळा आलत नसेल का त्याला? आपल्याला सुद्धा पहिल्यांदा एखादे साधू वगैरे असतो ती खरी परीक्षा असते, पण एकांतात साधना आणि लोकांतात त्या साधनेची परीक्षा हा नियम सगळ्यांनीच सांगितलेला की चार चौघात या, पण त्याच्या आधी परत एकांतात जा. तुम्हाला संशोधन करायचं आहे, एकांतात करा. पण तुम्हाला तो पेपर पब्लिश करायचा आहे, लोकांसमोर कॉन्फरन्समध्ये मांडायचा आहे, लोकात यायलाच पाहिजे. हे दोन्ही सांगितलेलं आहे. आपण ज्याला म्हणतो ना की लोकांच्यात जा, म्हणजे सगळीकडे विभूती आहेत, तिकडे परमेश्वरच पहा आणि त्या सगळ्या विभूती समेटून घ्या. म्हणजे आपण ज्याला बघितलं होतं ना की सकाळी सूर्य आपल्या किरणांचा व्यूह पसरतो आणि संध्याकाळी अस्ताच्या वेळेला तो सूर्य आपल्या किरणांना समूह करतो आणि निघून जातो. म्हणजे पहिल्यांदा डायव्हर्स ही कास्ट द नेट. आपण जसा कोळी जसा हे टाकतो, रश्मी म्हणले आहे त्याला, कोळ्यांचं जाळं टाकतो, तो टाकल्याबरोबर नंतर मासे आल्यानंतर तो ओढून घेतो. हे टाकणं जे आहे ना त्याला व्यूह म्हणलेलं आहे, स्प्रेडिंग. विभूती हा व्यूह आहे, पण विश्वरूप दर्शन हा समूह आहे, एकत्रित. आपण म्हणतो कॉन्व्हर्जिंग आणि डायव्हर्जिंग. डायव्हर्जिंग म्हणजे सगळीकडे पसरलेलं आणि कॉन्व्हर्जिंग म्हणजे एकत्र झालेलं. एक उदाहरण देतो आधी आणि लक्षात ठेव किती प्रखर असेल ते दर्शन. सगळं विश्व एके ठिकाणी दाखवायचं आहे. किरण सगळीकडे सूर्याचे पसरलेले आहेत. किरणांनी जर उष्णतेने कचरा जाळला ना तर आपण म्हणेल कचऱ्याचा प्रश्न सुटेल, अरे पण धूर वगैरे निर्माण होईल ना, दुसरा प्रश्न निर्माण होईल. पण जर आत्तासुद्धा तुम्ही कागद वगैरे एकत्र केले आहेत, ते आपण कचरा म्हणतो ना, गवत वगैरे एकत्र केलं आणि बहिर्गोल भिंग जर आणलं की ज्याला सूर्यकांत मणी म्हणतात, तर ते जर ठेवलं तर ते हे जे आहेत ना किरण असे येतात, एकत्र होतात आणि फोकस त्यांचा झाला की त्या किरणांची उष्णता वाढते आणि तो कागद जळायला लागतो. आपण ही जादू लहान मुलांना आम्ही लहानपणी दाखवायचो, जत्रेत मिळायचं ते 4 आण्याला वगैरे भिंग मिळायचं आणि बघ काय जादू आहे रे, हे कशामुळे झालं, आता बघ बरं तुझा हात दे बरं, आणि एकदम चटका बसला की तो हात मागे नेतो. हे का घडलं? तो मुलगाही प्रश्न विचारतो. सगळीकडे सूर्याचे किरण पसरलेत की पसरलेले आहेत, एकत्रित नाही झालेले, पसरलेले आहेत ना. ते आपण गेल्या वेळेला पाहिलं, सगळीकडे भगवंत पसरलेला आहे, त्याचा व्यूह आहे, व्यूह. आता समूह, आता माझ्या आत तो परमेश्वर बघायचा आहे. म्हणून एकाकी न रमते. त्या ओमनी किंवा त्या परब्रह्मानी संकल्प केला, म्हणजे त्याच्या मनात विचार आला. काय विचार आला? की एकट्यापणाचा कंटाळा आला आहे, पण मग करणार कशाने? कुंभार आहे, त्याच्याकडे कुंभाराची कला आहे, माती आहे, पाणी आहे, तो मडकी बनवू शकतो. पण कुंभार, माती, पाणी ह्या 3 निराळ्या गोष्टी आहेत. कुंभार माती आणि पाणीचा उपयोग करून, सुतार ज्याला मेस म्हणतो आपण, तो लाकडाचा आणि इतर साधनांचा उपयोग करून निरनिराळ्या वस्तू बनवतो. फक्त ओम आहे, लक्षात ठेवा. तो कसा बनवणार आहे? त्याच्याकडे याला म्हणतात ना मटेरियल कॉज, मटेरियल नाहीच आहे त्याच्याकडे. मग त्यांनी काय केला? संकल्प केला. एकोहम बहुश्याम प्रजायेय. मी एक आहे, तो अनेक होईन. आणि तो ईश्वराचा, परब्रह्माचा संकल्प होता, ईश्वराचा नाही परमेश्वराचा संकल्प होता. तो सत्य व्हायला काय वेळ लागला आणि त्यातून हे विश्व निर्माण झालं. मग पहिल्यांदा काय झालं? अशा निरनिराळ्या सिद्धांत आहेत, तो आपला विषय नाही आहे. पण हे लक्षात घ्या की अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे सगळीकडे पसरलेलं देवत्व हे एका ठिकाणी बघायचं असेल तर तुम्हाला ते तुमच्या सद्गुरूत बघता येतं. सद्गुरू हा कसा आहे? परब्रह्माच्या पलीकडचा आहे. परब्रह्माच्या पलीकडे आणखीन काय असू शकेल का? नाही. परब्रह्माचा अनुभव घ्यायचा असतो. तो अनुभव द्यायला जो मला मदत करतो, जो साक्षात परब्रह्म बनून माझ्याकडे येतो आणि चल मी तुला अनुभव देतो, चल माझ्या भ्रूमध्यात बघ बरं आणि ध्यान कर. असे काही पंथ आहेत, ते अशा बसलेल्या असतात योगिनी, आणि तुम्ही कुठेही बसलेला असतात तरी त्यांच्या भ्रूमध्यात बघायचं असतं. गुरु हे करतो ना. गुरु मला परब्रह्माचा अनुभव घ्यायला मदत करतो, तो अनुभव देतो, म्हणून तो परब्रह्म साक्षात परब्रह्म म्हणलेला आहे. हे जर लक्षात घेतलं तर कृष्ण हा गुरु आहे, अर्जुन हा विद्यार्थी आहे, शिष्यस्तेहम म्हणतो. शिष्य आहे, मी तुला शरण आलेलो आहे, मला या सध्याच्या परिस्थितीतून, मनस्थितीतून बाहेर काढ. इथे गीता सुरू झाली. आता परत त्याच्या निरनिराळ्या मागण्या आहेत आणि कृष्णाने त्या लगेच पुऱ्या केलेल्या आहेत. का? कारण ते सखे आहेत, मित्र आहेत,
सुहृद आहेत, हृदय त्यांची एकमेकांना जोडलेली आहेत. आणि जसा अर्जुन उतावळा आहे ना, तसा अर्जुनाने काही मागितलं तर ते द्यायला कृष्णही तितकाच उतावळा, अधीर आहे. लक्षात ठेवा, इम्पेशंट. आणि त्याची चुणूक आपल्याला इथे दिसते. म्हणून ज्या वेळेला एकोहम बहुस्याम प्रजायेय, म्हणजे मी एकच आहे, माझ्यातून मला बहु निर्माण करायचे आणि ती माझी प्रजा असेल. एक राजा आणि बाकीची प्रजा. तसं राजांचा राजा महाराजा आपण म्हणूया, तो जो अंतिम राजा आहे, परमराजा, त्याची आपण सगळी प्रजा आहोत. याचा अनुभव अर्जुनाला एका ठिकाणी आला आणि तो कधीकधी अत्यंत चंद्रासारखा शीतल सौम्य होता, कधी सूर्यासारखा अत्यंत आपण म्हणतो ना ज्वलंत होता, आणि एका सूर्यासारखा नाही. त्याचा प्रसंग आपण नंतर बघणार आहोत की दिवी सूर्य सहस्रस्य, असंख्य सूर्य एकाच वेळेला आकाशात उगवले आणि पूर्ण तेजाने तळपायला लागले. तर जेवढा प्रकाश, जेवढी उष्णता, जेवढी ऊर्जा, चैतन्य निर्माण होईल तेवढं त्या विश्वरूपात झालं. अर्जुनाने डोळे मिटून घेतले असते, घेतले. आणि नंतर कृष्णाने काय केलं, आपण सुद्धा साधं सूर्यग्रहण ज्यावेळेला बघतो त्यावेळेला चष्मा घालतात, कारण नाहीतर तुमचे नाजूक भाग जो डोळ्याचा आहे ना, डोळा नाजूक इंद्रिय आहे, तर तो त्याच्यावर निरनिराळे रेडिएशननी, किरणांनी आघात होईल. म्हणून कधी कधी फॉईल घ्या ॲल्युमिनियमची आणि त्यातून ते ग्रहण बघा, गॉगल घाला. चंद्रग्रहण बघायला असं काही करावं लागत नाही, कारण चंद्र हा सौम्य आहे, शीतल आहे. विचार करूया आपण. म्हणून ज्या वेळेला आपण विश्वरूपाचा विचार करतो त्यावेळेला आपण आपलाही विचार करत असतो. दोन मित्र आहेत, ते म्हणाले मी सगळीकडे एकच सद्गुरू बघतो, म्हणून मी शिर्डीला गेलो, साईनाथ महाराज की जय. मी गोंदवल्याला गेलो तर ब्रह्मचैतन्य महाराज की जय. अक्कलकोटला गेलो, श्री स्वामी समर्थ. गजानन महाराज जय जय गणात भोते. मी शिवाच्या मंदिर ओम नमः शिवाय. मी देवीच्या मंदिरात गेलो, देवी या देवी सर्वभूतेषु. बरोबर आहे, हा एक आहे भक्त. दुसरा भक्त म्हणतो मी शिर्डीला जात नाही, मला माझ्या महाराजातच, माझ्या सद्गुरूतच साईबाबा दिसतात, मला या सद्गुरूतच गजानन महाराज दिसतात, मला या सद्गुरूतच स्वामी समर्थ, या सद्गुरूत मला सगळं दिसतं, या सद्गुरूत सगळं दिसतं. हे विश्वरूप दर्शन आहे, हे लक्षात ठेवा. मला सगळ्यात सगळं दिसलं पाहिजे आणि एकाच सगळं दिसलं पाहिजे. हे आता आल्यानंतर लक्षात ठेवा की गीता हा संवाद आहे आणि संवाद असल्यामुळे त्याच्यात प्रश्नोत्तर आहे आणि प्रश्नोत्तर असल्यामुळे तो अखंड चालू आहे. लक्षात ठेवा, त्याचा प्रवाह आहे. मग मध्ये अध्याय का पाडले? अध्याय हे विषयाच्या सोयीनं पाडले, अभ्यासाच्या, अध्ययनाच्या, पठणाच्या. नाहीतर सलग तुम्हाला 700 श्लोक म्हणावे लागले असते. हे काही 41 श्लोक झाले, पहिला अध्याय संपला, नंतर इतके श्लोक झाले, दुसरा अध्याय संपला, मग अध्यायाला नावंसुद्धा दिली गेली. अर्थात ही सोय नंतरच्या काळात झालेली आहे. गीता ज्यावेळेला सांगितली गेली त्यावेळेला कुणी अध्याय पहिला संपला बरं का अर्जुना, हे नाही. नवीन ग्रंथ असेल, हा ग्रंथही नाही आहे, ही गीता आहे, उत्स्फूर्त गीत आहे. या स्वयं पद्मनाभस्य मुख पद्मात विनिसृता, आपोआप निसटून गेलेली आहे. त्यामुळे काय, अध्याय पहिला, अध्याय दुसरा हा प्रकारच नाही. विनोबानी आपली जी गीता प्रवचनं लिहिलेली आहेत त्यात अध्याय पहिला पण त्याला नाव दिलेलं नाही आहे. अर्जुन विषाद योग, सांख्य योग असं नाव दिलेलं नाही आहे. विनोबांचं चिंतन गीता ही अखंड आहे. ते गीताई माऊली माझी म्हणतात. गीताई या शब्दात गीता आणि आई हे दोन शब्द आहेत. गीताई माऊली माझी, मी तिचा बाळ नेणता, हे बघितलं आपण पूर्वी. पडता रडता घे उचलोनी कडेवरी, अशी आहे बात. पण गीतात जर त्यांनी अध्याय बघितलेले नाही आहेत तर विनोबांनी बघितले आहेत, अधिकरणं बघितलेले आहेत. अधिकरण हा एक विषय आहे बघा, की 60 अधिकरणं बघितलेले आहेत. म्हणजे हा विषय हा इथून सुरू होतो, इथे संपतो. आता बघा, अर्जुनाचं तो जे वर्णन केलेलं आहे त्यांनी विश्वरूपाचं, तो एक विषय झाला. नंतर अर्जुन त्याची प्रार्थना करतो, तो दुसरा विषय झाला. त्याला कृष्ण उत्तर देतो आणि नंतर संजय, अशी अधिकरणं पाडलेली आहेत. 60 अधिकरणं 700 श्लोकांची पाठलेली आहेत, 18 अध्यायातली, कुणी विनोबाने, आणि त्याला नावं दिलेली आहेत. त्याचं एक त्यांनी स्तोत्र लिहिलेलं आहे. सलग अभ्यास करायचा असेल तर अध्यायाची आडकाठी नको. म्हणून तो जो एक श्लोक आहे गीता महात्म्याचा, त्यांनी काय सांगितलं, माते हे गीते षष्ठाधिकारिणी, षष्ठ अधिकारिणी, ही अधिकरणं आहेत ना ती 60 आहेत मी तयार केलेली. सप्तशती 7 श्लोक आहेत, 700. अष्टादशाध्यायिनी
तू ते मी अनुसंधितो निशिदिनी. तुझं अनुसंधान निशिदिनी म्हणजे दिवस रात्र चालू असतं. सतत गीतेचेच विचार माझ्या मनात असतात. माझ्या आईने तिचं दूध पाजून माझ्या शरीराचं पोषण केलं, पण गीताई अजूनसुद्धा तिचं दूध म्हणजे अमृत, दुग्धम गीतामृतम महत, ते अमृत पाजून माझ्या मनाचं आणि बुद्धीचं पोषण अजूनही करते आहे. अशी गीताई आहे. तू ते म्हणजे तुला मी अनुसंधितो निशिदिनी गीते भयद्वेषिणी. तू भयाचा द्वेष म्हणजे नष्ट करतेस भय. आता भय जरा कमी झाले, पण तुम्ही आठवा ना काही दिवस, अरे घराघरात भय होतं, गेलेला माणूस परत येईल की नाही, आणि हॉस्पिटलमध्ये नेला तर बऱ्याच जणांना सुरुवातीला अगदी अंत्यसंस्कार वगैरे केले. हे विचार करूया ना. भये व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे, याची आपल्याला प्रचिती त्या विषाणूने दिली, कोरोना नावाच्या. आणि तो कोविड झाला रोग, तो विश्वव्यापी झाला. एका अर्थाने विश्व म्हणजे जगव्यापी म्हणूया, विश्वव्यापी नको आहे. तर म्हणून विचार केलात तर हे जे विभूतिरूप दर्शन आहे तेच विश्वरूप दर्शन आहे. फक्त एक पसरलेलं आहे आणि दुसरं आवरून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर अर्जुनाला इच्छा झालेली आहे. मगाशी मी तुम्हाला सांगितलं ना, ते वाक्य अर्जुन म्हणतो की अरे खूप आत्तापर्यंत मी ऐकलं, विचार करायला सांगितलास, मी विचारही केला, आता काहीतरी दाखव ना, मला आता काहीतरी बघण्याची इच्छा झालेली आहे. म्हणजे मी तुला बघतोय, तू मला बघतोय, ठीक आहे ना, मग काय काय बघायचं आहे, काय दाखवायचं आहे. त्याने द्रष्टुम इच्छामी, माझी इच्छा आहे द्रष्टुम, मला बघायचं आहे काय, ते तुझं रूपम ऐश्वरम पुरुषोत्तम. हे पुरुषोत्तमा, हे भगवंता, हे कृष्णा, आपण म्हणूया हे सद्गुरू, काय कर, तुझं ऐश्वर म्हणजे ईश्वराचं ऐश्वर, सगळीकडे व्यापून असलेलं तुझं ऐश्वर मला एके ठिकाणी पाहायचंय, पाहायचंय, दाखवतो ना. आता एवढं अर्जुनाने म्हणल्यानंतर कृष्णाने विचारही केलेला नाही. असं म्हणण्याचा अवकाश की हा जो सखा मित्र असा जो कृष्ण आहे ना, त्याने दाखवायला सुरुवात केली. पश्यमे पार्थ, बघा, पश्यमे, बघ रे, तुला बघायचं आहे ना, बघ. पश्यमे पार्थ रूपाणी शतशोथ सहस्रशा, असंख्य रूप माझी बघून घे एका ठिकाणी, म्हणजे माझ्यात. नानाविधानी, निरनिराळ्या प्रकारची, दिव्यानी, ती दिव्य रूप आहेत. नंतर त्यांनी साधी इतरही रूपं दाखवली ना, दिव्यानी, नाना वर्णाकृतींच, वर्ण निरनिराळे आहेत, रंग, आकृती, आकार निरनिराळे आहेत, बघून घे. पश्चिमे, काय काय बघ. पश्चात आदित्यान, आदित्य 12 आहेत ते, वसून, 8 वसू आहेत ते, रुद्रान, 11 रुद्र आहेत ते, आणि अश्विनी कुमार, ह्याला आपण 33 कोटी देव म्हणतो की. सुरुवातीला भगवंत म्हणतो ते 33 कोटी देव, हा शब्दप्रयोग तिथे नाही आलेला, पण आपण 33 कोटी म्हणजे 33 प्रकारचे, 33 पैलू असलेले देव एकच आहे. माझ्यात पाहून घे. तुला 12 आदित्य बघायचे आहेत, बघ बरं. तुला 11 रुद्र बघायचे आहेत ना, बघ बरं. म्हणजे एखादा आपण पूर्वीचा बायोस्कोप आणि हल्लीचा आपण सिनेमास्कोप म्हणतो ना, एकातून चित्र, चलचित्र असं आहे, तसं दाखवलेलं आहे. काय सांगितलेलं आहे. पश्चात आदित्यान, वसून, रुद्रान, अश्विनव, मरुतस्तथा. मरुत 49 सांगितलेले आहेत, पण 33 मध्ये आपला हिशोब अगदी सोपा आहे. 12 आदित्य, 11 रुद्र, 8 वसू आणि 2 अश्विनी कुमार. हे पाहून घे. माझ्यात सुरुवातीलाच सांगितलेलं आहे. काय देव देव करतोस, मी महादेव नाही, मी परमदेव आहे. पुढे बहुनी अदृष्ट रूपाने, आत्तापर्यंत तू बघितलेली नाही आहेस अशी रूपं तू बघून घे. हे अकराळ विकराळ इंग्रजी सिनेमे असतात बघा, ज्याला अरिष्टपट किंवा काही वाटेल ते म्हण, काही दाखवतात त्याच्यात. ती काय माणसं, त्यांना काय शेपटीन, त्यांचं काय सगळंच विचित्र. म्हणजे आपण म्हणतो ना एलियन्स, निराळ्या परग्रहावरून आलेले, पण हे अत्यंत जगदग्या अशाच प्रकारच्या रूपाचा एक पैलू या जगदरूपाला सुद्धा आहे. जगात सगळंच काही चांगलं नाही आहे, चांगल्या दृष्टीने बघितलं पाहिजे, आणि त्यात परमेश्वराचं दर्शन घेतलं की ते आपल्याला चांगलंच दिसतं. म्हणून बहुनी अदृष्ट रूपाणी पश्य आश्चर्य आणि भारत. हे भारता म्हणजे हे अर्जुना, भरतवंशातल्या अर्जुना, तू काय कर की आश्चर्य रूपवत अशी बघ. आश्चर्य, अद्भुत, विस्मय, हे जे शब्द आहेत ना, ही सगळी माझी रूपं पाहून घे. इहैकस्थम जगत कृत्स्नम, सगळं जग इथे 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 सामावलेलं आहे. सगळं जग म्हणजे त्याच्यात सगळं येऊन घेतात. पुढे एक शब्द आलेला आहे, त्यावेळेला बघूया. अपश्य आद्य स, आत्ता बघ, आद्य अगदी पहिल्यापासून, सचराचरम. म्हणजे त्यांनी पशु पक्षी दाखवताना, पशु दाखवताना डायनोसॉर्सही दाखवले असतील. हे होते, आता नाही आहेत, हे होते,
आता नाही आहेत, हे आहेत, हे आहेत, हे आहेत, सगळं बघून घे. आता विश्वरूप दर्शन म्हणजे काय फक्त आकाशाचं दर्शन आहे का? नाही, पंचमहाभूतांचं दर्शन आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. माणसांचं दर्शन आहे, वनस्पतींचं दर्शन आहे. हे सगळी त्याच्यात नद्या काय नाही आहेत बघा. पुढे बघा, एहैकस्थम जगत्कृष्णम पश्य आद्य सचराचरम मम देहे, माझ्या देहात गुडाकेश. हा शब्द इथे फार महत्त्वाचा आहे. गुडाका म्हणजे झोप, लक्षात घ्या. आणि झोपेचा स्वामी अर्जुन, झोपेचे स्वामी विवेकानंद, झोपेचे स्वामी दुसरे बाजीराव, नेपोलियन. आपण उदाहरणं बघितलेली आहेत. ती झोपेचा स्वामी म्हणजे आत्ता मला 15 मिनटं आहेत ना, मी 15च मिनटं झोपेन, ताजंतवानं होईन, नव्यानं काम करायला लागेन, नव्यानं लढायला लागेन. रणांगणावर झोपणारी ही मंडळी आहेत. तू गुडाकेश आहेस, झोपेचा स्वामी आहेस. याचा अर्थ काय? तू एव्हर अलर्ट आहेस, सतत एव्हर ॲक्टिव्ह आहेस. तुला 15 मिनटं मला द्या, मी लगेच पुन्हा कामाला लागतो. एफिशियन्सी रात्रीच्या पाळीची अनेक ठिकाणी अशी मंडळी आहेत की आता बघा मी 15 मिनटं विश्रांती घेतो, तोपर्यंत तू काम कर. दिवसाला जेवढं काम करतात जवळजवळ तेवढंच काम केलं जातं. आणि याच्यासाठी पंजाबमधल्या लोकांचं जगात रेकॉर्ड आहे. म्हणजे रात्रपाळीची कार्यक्षमता म्हणजे एफिशियन्सी ही कमी समजली जाते, पण यांची इतकी वर्षा प्रमाणात आहे कारण ते त्यांची जिंदा दिलीच निराळी आहे. तो एक निराळा घटक आहे. पण हे लक्षात ठेवा, गुडाकेश यच्च अन्य द्रष्टुमी. हे नाही, आणखीनही तुला काही पाहिजे असेल ते मी तुला दाखवतो, बघ. आणि आता हे दर्शन सुरू झालं. अर्जुनाने डोळे मिटले आणि म्हणलं असेल, कृष्णा मला काहीच दिसत नाही आहे. एक डोळे बघा ना, रात्री अशी जोरात लाईट्स असलेले, हेडलाईट्स असलेलं वाहन आलं, आपल्याला काही दिसत नाही. दुपारच्या उन्हातून तुम्ही घरात आलात तर समोर अंधार असतो. सूर्याकडे बघा ना माध्यान्नीच्या, आणि लगेच तुमच्या लक्षात येईल की काहीच दिसत नाही आहे. अर्जुनाचं तसं झालं आहे. आणि हे कृष्णाने विचार केला नाही. कृष्ण हसला असेल, बघ अर्जुना माझं असं होतं, तू काही मागितलंस ना की मी लगेच देतो. विचारही करत नाही ते कोणत्या रूपात द्यायला पाहिजे, त्याच्यासाठी काहीतरी पूर्वतयारी पाहिजे का. मी विचारच केला नाही, आता मी तुला देतो. त्यांनी काय सांगितलेलं आहे, अर्जुनाचे डोळे दिपून गेले. तेव्हा आपली चूक लक्षात आली. एकदम काय मी दाखवायला सुरुवात केली. न तू माम शक्यसे द्रष्टुम. तू मला खरंच माझ्या लक्षात आलं नाही की तू मला पाहू शकणार नाहीस. अनयनय, ह्या नेत्रांनी, ज्याला कातडीचे डोळे म्हणतात आपण, चर्मचक्षु, या साध्या नाही, त्याला दृष्टी पाहिजे. डोळे नकोत, नजर नको आपण म्हणतो, तर दृष्टी पाहिजे, व्हिजन पाहिजे एक प्रकारे. दिव्यम ददामी ते चक्षु, हे महत्त्वाचं वाक्य. दिव्यम ददामी ते चक्षु. गुरु हे करतात, आपल्याला दिव्य दृष्टी देतात. दिव्य दृष्टीचे प्रसंग आपण पाहणार आहोत, पण लक्षात ठेवा, दिव्यम ददामी ते चक्षु पश्य मे योगमैश्वरम. माझा ऐश्वर्य योग तुला पाहायचा आहे ना, बघ मी तुला दाखवतो. आता मी तुला दिव्य दृष्टी देतो. म्हणून कृष्णाने अर्जुनाला युद्धभूमीवर दिली दिव्य दृष्टी. त्याच्या आधी कोणाकोणाला दिली होती? पहिल्यांदा व्यास गेलेले आहेत. आता युद्ध अटळ झालेलं आहे. तू माझा मोठा मुलगा आहेस, हे धृतराष्ट्र, तुला युद्ध पाहायचं आहे का? पहिल्यांदा तो हो म्हणाला, नंतर लगेच सावरला आणि नंतर म्हणाला नाही नाही नको नको. कारण त्याला आतून माहीत आहे की युद्ध सुरू झालं तर कृष्ण ज्या बाजूने आहे त्या बाजूने जय नक्की आहे. कृष्णाने पुन्हा पुन्हा सांगितलेलं आहे, यतो धर्मस्ततो कृष्ण. हा लक्षात ठेवा, जिकडे धर्म आहे तिकडे कृष्ण आहे. आणि म्हणून यतो कृष्णस्ततो जया. म्हणजे जिथे धर्म न्याय आहे ना त्या बाजूलाच कृष्ण आहे, आणि ज्या बाजूला कृष्ण आहे त्या बाजूला जय निश्चित आहे. हे धृतराष्ट्राला इतकं आतून पटलेलं आहे, लक्षात ठेवा, की तो धृतराष्ट्र त्याला दिव्य दृष्टी देऊ केलेली असताना दोनदा घेऊ, तो दुसराही प्रसंग आपण बघूया, नको म्हणतो. पण त्याला युद्ध बघण्याची तर अत्यंत उत्सुकता आहे. त्यावेळेला म्हणतो, दुसऱ्या कोणाला मी सांगितलं तर तू देशील का? व्यासांना सांगितलं, तुम्ही द्याल का पिताश्री? हो देईन ना, या संजयाला दे. व्यासाने विचारच केला नाही, कारण संजय हा इतका संयम असलेला, संजय म्हणजे जय आणि पराजय, त्याच्या बाबतीत तो साक्षीभावाने बघतो, तटस्थ वृत्तीने बघतो. तो पांडवांच्या पराक्रमाचं वर्णन करतो, जे आवडत नाही कोणाला, धृतराष्ट्राला, पण तो कॉमेंटेटर आहे ना. कॉमेंटेटरनी आपल्या देशाची जर घसरगुंडी चालू आहे आणि उगीच काय स्तुती करायची का? आज जरी तो 0वर आऊट झालेला असला तरी गेल्या मॅचमध्ये त्यांनी एवढे काढले होते, आणि पुढच्या मॅचमध्ये अरे तुझी रनिंग कॉमेंट्री आहे, तुझी कॉमेंट्री पासची नाही आहे आणि भविष्याचीही नाही आहे, आत्ता काय चालू आहे तेवढं तू सांग. तसा संजय सांगतोय. पण संजय
पहिल्या क्षणापासून सांगत नाही, लक्षात ठेवा. एक गोष्ट मुद्दामून लक्षात ठेवायची की पहिले 10 दिवस भीष्म लढत असे तोपर्यंत संजय युद्धभूमीवर आहे. तो बघतोय, तो काय पांडवांच्याकडून आणि कौरवांच्याकडून नाही. त्याला लढायचंच असेल तर तो कौरवांच्याच बाजूने लढेल, कारण तो धृतराष्ट्राचा एका अर्थाने सूत आहे, म्हणजे सेवक आहे. धृतराष्ट्राच्या रथाचा तो सारथी आहे. कोण? संजय. जसा अर्जुनाच्या रथाचा आणि अर्जुनाच्या मनोरथाचा सारथी कोण आहे? कृष्ण. तसाच धृतराष्ट्राच्या रथाचा सारथी आहे, पण मनाचा सारथी धृतराष्ट्राने संजयाला होऊ दिलेलं नाही आहे. याला सुद्धा विदुराला होऊ दिलेलं नाही. संजयाबरोबर त्याचे खटके उडलेले आहेत. अगदी ज्ञानेश्वरीत तर प्रसंग वरचेवर येतात. ठीक आहे, इथे काय बघतोय आपण की ज्या वेळेला दिव्य दृष्टी तुला देऊ का संजयाला दिले. संजय 10 दिवस युद्धभूमीवर आहे. धृतराष्ट्राला वृत्तांत मिळतच होता. काय झालं? मग त्याला दूत सांगतच होते ना येऊन. पण आत्ता काय घडतंय हे त्याला कुठे? दूत येईतोपर्यंत अर्ध्या तासापूर्वी हे घडलं, तासापूर्वी हे घडलं असं सांगत होते. आत्ता काय घडतंय? 11व्या दिवशी संजय धृतराष्ट्राकडे आला. 10व्या दिवशी भीष्म हे रथातून खाली पडले अर्जुनानी शिखंडीने बाण मारल्यामुळे. मग ही फार महत्त्वाची बातमी आहे. ही मी प्रत्यक्ष सांगितली पाहिजे. कुणाला? माझ्या स्वामींना, म्हणजे धृतराष्ट्राला. म्हणून राजन म्हणून तो आला. आता आल्यानंतर प्रश्न काय विचारेल सांगा बरं, की मामकः पांडवाश्चय किम कुर्वत, काय केलं माझ्या मुलांनी आणि पांडूच्या मुलांनी काय केलं? धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे. जिथे चालू आहे ते कुरुक्षेत्र आहे आणि ते धर्मक्षेत्र आहे. कारण कुरु राजाने जो आपल्या वंशाचा एका अर्थाने मूळ पुरुष आहे, कुरु कौरव, आपण कौरव, त्या कुरु राजांनी जिथे यज्ञ केले, निरनिराळी धर्मकार्य केली आणि म्हणून त्या कुरुक्षेत्राला धर्मक्षेत्र म्हणायला लागले. त्याचा दुसराही अर्थ आहे, आपण नंतर शेवटी बघू. पण धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवा. 10 दिवस झाले की रे एकत्र आले. मामकः माझ्या आणि पांडवा म्हणजे पंडूच्या मुलांनी काय केलं ते मला सांग. आता तो एवढा आहे का एक प्रश्न विचारला फक्त. आणि तो संजय उवाच. धृतराष्ट्राचा फक्त एक प्रश्न आहे आणि जो गीतेचा पहिला श्लोक आहे. म्हणजे गीता का सांगावी लागली? कारण मामकः पांडवाश्चैव. अर्जुन तेच म्हणत होता की माझे आजोबा, माझे गुरु. अरे काय माझे? मी शुद्ध, त्याचा विचार कर, हे कृष्णाने त्याला सांगितलं. म्हणून काय आता दिव्यदृष्टी आणखीन कोणाकोणाला दिली आपण सहज बघूया. की ज्या वेळेला युद्ध संपलेलं आहे, युद्धापूर्वी दिव्यदृष्टी व्यासाने धृतराष्ट्राला देऊ केली, त्यांनी नको म्हणली आणि म्हणून ती संजयाला दिली. दिव्यदृष्टी असल्याशिवाय विश्वरूप बघताच येणार नाही आहे. मग अर्जुनाला दिव्यम ददापि ते चक्षु, मी तुला दिव्य चक्षु म्हणजे दिव्य दृष्टी दिली असं जे म्हणतात ना दिव्यदृष्टी, तर ती दिव्यदृष्टी आपल्याला कशी मिळायची? अरे हाच तर खरा विषय आहे. दिव्यदृष्टी याच डोळ्याने मिळायचे, कारण हे डोळे आहेत ना ते फक्त लेन्स आहे. आत बाहेरचा चित्र आत नेणारं मेंदूपर्यंत पोचवणारं. मेंदूची दृष्टी मग तो डोळ्यांना आज्ञा करतो की बघू नकोस, हे करू नकोस, नीट बघ, किंवा नुसतं कटाक्षटाक. हे सगळं कोण करतं? मेंदू ठरवतो. म्हणून डोळे हे देहाचे आहेत आणि दृष्टी ही मेंदूची जी शक्ती आहे त्या शक्तीची आहे. मेंदू हा देहाचाच भाग आहे की हो, मेंदू. पण मेंदूच्या काही शक्ती आहेत. त्या शक्ती, तुम्ही हाताची शक्ती ती मेंदू गव्हर्न करतो. की आता इतकं चालायचं आहे तेव्हा आत्ता तयारी कर, एकदम पळू नकोस, हळूहळू चाल. हे सगळे निर्णय मेंदू घेतो आणि त्याप्रमाणे हाताना आणि पायाला सांगतो आणि मग त्याप्रमाणे कृती घडते. जो बुद्धिमान आहे त्याची कृती देहाला कमी क्लेश देणारी असते, चॅलेंजेस म्हणजे आव्हानं स्वीकारणारी असते, कारण तो बुद्धिमान आहे. एवढाच फरक आहे. पण बुद्धी कशासाठी वापरतो? इथेच कौरव आणि पांडव, राक्षस आणि देव, म्हणजे दैवा संपत्ती आणि असुर संपत्ती, दैवी, हा फरक आपण बघतो. तर विचार करा. नंतर युद्ध संपलेलं आहे आणि हे सगळी मंडळी निघालेली आहेत एका तीर्थक्षेत्रात. तीर्थक्षेत्राला पर्वणी असायची. आपण सुद्धा निरनिराळ्या याचं स्थान करायला जातो. महाशिवरात्रीला जातो, सोमवती अमावस्येला जातो. निरनिराळ्या क्षेत्रातले जे महत्त्व असतात, कुंभपर्व काय, त्या पर्व काळात जातो आपण, जातो. अशाच एका वेळेला जात असताना व्यास समोरून आले. कुंती होती, द्रौपदी होती, सुभद्रा होती, गांधारी होती. या सगळ्या स्त्रियांना त्यांनी विचारलं आणि बाकीचेही सगळे होते. त्यांना कुणाला युद्धाचं दृश्य पुन्हा बघायचं आहे, म्हणजे हल्ली रिवाइंड अँड रिप्ले. पडदा कुठला? आकाशाचा हो,
युद्ध दाखवायचं आहे, त्यावेळेला गांधारी म्हणाली मला बघायचं आहे, मला बघायचं आहे दुर्योधन कसा लढला. कारण मी ऐकलं आहे ना, बघितलं आहे कुठे, मला दिव्यदृष्टी पाहिजे. कुंती म्हणाली काय, मला कर्णाचं युद्ध बघायचं आहे, कर्ण, मला बाकीच्यांच्या ह्याच्यात नाही, कर्ण त्यांनी सांगितलं. सुभद्रा म्हणाली अर्थातच अभिमन्यू. अभिमन्यू कसा लढला, तो कसा दिसत होता घोड्यावर बसलेला. गांधारीला 100 मुलांचं सगळं पाहिजे होतं, पण विशेषतः दुर्योधनाचं. त्यांनी धृतराष्ट्राला विचारलं. धृतराष्ट्र इथेही म्हणला नको, कारण आता तर युद्ध झालेलं आहे, युद्धाचा निकाल लागलेला आहे, आपली 100च्या 100 मुलं मेलेली आहेत, काय बघायचं आहे. पण गांधारीला कुठेतरी आईची अशी उत्सुकता आहे. मग त्यांना दाखवलं सगळं दृश्य आकाशाच्या पार्श्वभूमीवर आणि नंतर ते आवरून घेतलं. हे लक्षात ठेवा, व्यासाने. हा एक दिव्यदृष्टीचा प्रकार आहे, पण ती तात्कालिक तेवढ्यापुरती होती. एका अशाच क्षणी देवकीने कृष्णाला एक इच्छा व्यक्त केलेली आहे, तुझ्या अंगात दैवी शक्ती येणार आहे, तू तर परब्रह्म वगैरेच ऋषी तुला मानतात, तर मला माझी 6 मुलं जी कंसाने मारली जन्मता ती बघायची. 7वा तो काढून घेतला गेला आणि त्याच्या दुसरी पत्नी होती बलरामाची, ती रोहिणी, तिच्यात तो दिला गेला. लक्षात घ्या, ती जी दिली गेली तो 7वा होता. 8वा कृष्ण, आणि ती आली ती मुलगी, कृष्ण गोकुळात, आणि मुलगी त्याच्या हातून सुटली. तर पहिली 6 मुलं माझी जी मारलेली आहेत ती मला बघायची आहेत, कृष्णाने दाखवली. आणि देवकीला तो हसला आणि म्हणाला, त्यातून तू काय मिळवणार आहेस माहीत नाही. आपण जसे अल्बम बघतो ना, अल्बम बघून आपण त्या वेळेला हसतो, पण नंतर जर विचार करणारे चिंतनशील असू तर काय आयुष्य, केवढं आयुष्य जगलो नाही आपण, की काय होतो आणि आता काय झालं आहे. त्यावेळेला मधले कसे प्रसंग आठवतात, त्या आठवणींनी नवीन जीवन जगायला जोम येत असेल. का तुम्ही जास्त खचून जात असाल, अधिक आपण म्हणतो ना की पहिल्यांदा अधीर असतो आणि नंतर बधीर होतो, असं जर होणार असेल आणि दुर्बल बनणार असाल तर कशाला पाहिजेत ते अल्बम, कशाला पाहिजेत मागच्या त्या क्लिप्स, ऑडिओज अँड व्हिडिओज. त्यातून बळ मिळत असेल तर नुसतं मनोरंजन, म्हणजे वर्तमान काळाला अर्थच नाही. कसा घालवायचे 3 तास कळत नाही. लाव रे टी व्ही, अरे 3 तास ही देणगी आहे, प्रत्येक क्षण प्रत्येक श्वास ही देणगी आहे, तुला देवत्वाच्या रूपावर नेणारी देणगी आहे ती, पण आपल्याला ती कधी जाणवतच नाही. म्हणून अशी दर्शन, विश्वरूप दर्शन अर्जुनाला जसं आत्ता दाखवतोय, यापूर्वी दाखवलं आहे का, दाखवलं आहे ना, आणि नंतरही दाखवलेलं आहे. आपण त्या विश्वरूप दर्शनाचे फक्त प्रसंग पाहूया. यशोदा एवढी भाग्यवान आहे, तसं बघितलं ना त्यांनी कृष्णाचं पोषण केलेलं आहे. कृष्णाने दूध तिचं प्यायलेलं आहे. जगाला दुधाचा महिमा सांगितला. दूध देणाऱ्या गायींची पूजा करा, पण गोपालन आणि गोपूजन हा कृष्णाच्या जीवनाचा संदेश आहे. गायींना त्यांच्या वासरांना दूध ठेवून तेवढंच दोहन करा, हा कृष्णाच्या जीवनाचा संदेश आहे. ते केलं त्याने. म्हणून ज्या आईने मला दूध पाजलं त्या दुधाचं जे ऋण आहे, म्हणून यशोदेला 3दा विश्वरूप दर्शन दाखवली, तिने निरनिराळ्या प्रकारचे, आणि लगेच तिला विस्मरण घडवलं. का घडवलं, नाही तर ती दूध प्यायला घेतलं असतं का तिला. कारण पहिली 2 तर दूध पिताना कृष्णाने दाखवलेले आहेत. मूल दूध पितं, आई म्हणते आणखीन पी आणखीन पी. शेवटी मुलाला अगदी दूध तोंडात जरी घातलं, मग बाटलीनं सुद्धा पाजतात वगैरे, तसं फुर्र करून ते उडवतं बाहेर. ते जास्त खात नाही, लक्षात ठेवा. आणि ते फुर्र करून उडवतं त्यावेळेला बुडबुड येतात, बबल्स. त्या एका बबलमध्ये विश्वरूप दाखवलेलं आहे. ही विश्वरूपाची 3 अंग मी तुम्हाला फक्त सांगतो. एक विश्वरूप म्हणजे काय, सगळे ग्रह, तारे, आकाशगंगा, सूर्य, चंद्र, हे सगळं असं विश्व हे एकात दाखवलं. नंतर दुसऱ्या वेळेला काय दाखवलं की जांभई देताना, जुरुंबा जांभई देताना बघतो तो, अरे ह्याच्या तोंडात काय आहे. मग त्यावेळेला त्यांनी काय दाखवले, निसर्ग दाखवले असतील. हे सगळीकडे झाडी आहे, कुठे बर्फ पडलेला आहे, कुठे पाऊस पडतो वगैरे, असंही विश्वरूप दर्शन दाखवलेलं असेल. तिसऱ्यांदा माती खात होता आणि मोठा ताऊ आपण म्हणतो ना बलराम, बघ त्यांनी माती खाणार नाही सांगितलं होतं ना, माती खातोय. आणि कृष्ण खरंच माती खात होता आणि म्हणला मैया मोही मै नाही मट्टी खायो. तिथे काय होतं, माखन, माती खात नाही. दाखव बरं तोंड उघडून. दाखवल्यानंतर कसली माती, विश्वरूप. या विश्वरूपात काय, माणसं असतील, हालचाली असतील, पशु असतील, पक्षी असतील, नद्या असेल, हे सगळं असेल. कधी ग्रहांचं, कधी ऋतूंचं, कधी मानव समाजाचं, सृष्टीचं, अशी 3 दर्शनं यशोदेला घडवली. काय अधिकार असेल. आणि तरीसुद्धा ती कृष्णाला सामान्य समजत होती, उखळाला बांधण्याचा प्रयत्न करत होती, मार देत होती, हे करत होती. कारण तिला तो आपला मुलगा वाटत होता, सामान्य वाटत होता.
पण कृष्णाने त्या दुधाचं कर्ज ज्याला म्हणतो ऋण ते फेडलेलं आहे. आणखीन कोणाला दाखवलं? फार महत्त्वाचा प्रसंग आहे. ज्यावेळेला विराट दर्शन, हे युद्धाच्या आधीच कृष्ण शिष्टाईला गेलेला आहे. शिष्टाई म्हणजे निगोशिएशन्स, बोलणी करायला गेलेला आहे, युद्ध करायचं की न करायचं. आणि त्याला डिप्लोमॅट म्हणतात ना, राजदूत आहे तो. कुणाचा आहे? पांडवांचा राजदूत तो आलेला आहे. कौरवांकडून कोण गेला होता? संजय. आणि संजयाने धृतराष्ट्राचा निरोप युधिष्ठिरासाठी आणला. आणि त्याचा एकच वाक्य सांगतो, दिस इज द थीम. संजय खूप बोलत होता आणि अशा आवाक्याने, अशा आवेशात बोलत होता, नाटकात जसं आज जर आमची आई जिवंत असती तर आमची अशी उपासमार झाली नसती हो. हे स्वराचा चढ उतार, त्याला मॉड्युलेशन्स ऑफ व्हॉइस म्हणतात. नटाचा हा सुंदर एक भाग आहे, घटक आहे त्याच्या, कशाचा पैलू आहे अभिनयाचा. तसं संजय सांगायला लागला. त्याचा मेसेज काय होता? माझी मुलं मूर्ख आहेत, माझ्या मुलांनी तुमच्या पत्नीची जी विटंबना केली ना त्याला इतिहासात क्षमा नाही आहे, हे सगळं सांगून. पण युधिष्ठिरा, तू किती बुद्धिमान आहेस, तू किती गुणवान आहेस, तू किती चारित्र्यवान आहेस, तुला शांती आवडते रे, तू शांती समाधी साधना करणार आहेस रे, तेव्हा युद्ध कशाला करतोस? असं म्हटल्यानंतर युधिष्ठिराच्या चेहऱ्यावरचा भाव बदलायला लागला. खरंच कशाला करायचं युद्ध? त्यावेळेला कृष्णाने त्याला सांगितलं, बस संजय, एकतर तू दूत म्हणून आलेला आहेस, दूत कार्य किंवा दूत कर्म करताना भाषा आणि विशेषतः भाषा सोडा, एक प्रकारचा आवाज करायचा असतो. म्हणजे जसे आपण म्हणतो आकाशवाणीवरचे किंवा दूरदर्शनचे निवेदक असतात, त्यांनी कुठल्याही पक्षाला मत दिलेलं असेल आणि त्याचा पक्ष जर निवडून आला तर त्यांनी टणाटण उड्या मारत ती बातमी द्यायची नाही ना. का आनंदात बातमी द्यायची की अपघात झाला आणि त्यात 200 लोक मेले? नाही. तिथेही रडायचं नाही आणि इथेही हसायचं नाही, हे लक्षात ठेवा. म्हणजे आताच्या आकाशवाणी, आजच्या सायंकाळच्या बातम्या, हा जो टोन असतो ना, तसं दूतांनी बोललं पाहिजे. तुला दिलेला मेसेज तुझा पत्र आता पोस्टमन देतो, म्हणून पोस्टमन म्हणतो, ओ चांगलं पत्र लिहिलं, शेवटचा पॅरेग्राफ तो फारच छान आहे. त्यावेळेला तुम्ही वाचलंत पत्र, ओ काय वाचावंच लागलं, अक्षर सुंदर होतं, इतकं कोणी लिहित नाही. पूर्वीची कार्ड असायची ना, उघडी असायची, शेवटचा पॅरेग्राफ तर काय तूच वाचून दाखव, मग पोस्टमन वाचून दाखवतो. हे असे प्रसंग असायचे पूर्वी. निरक्षरता होती ती. आई मुलाचा पत्राची वाट बघायची आणि अशा वेळेला पोस्टमन आल्यानंतर तू जरा वाचून दाखव रे. आणि पोस्टमन जर आईला खटकणारं जर वाक्य असेल तर तो वाचायचा नाही. आणि नंतर शेजारी बघत असायचे, ते वाक्य तू का नाही वाचलंस? अरे म्हातारीला काय वाटेल रे, तो मुलगा कृतघ्न निघालेला आहे, म्हणून त्याची बरीचशी वाक्य मी मॉडिफाय करून, कारण शेवटी तो आईला काही पैसे पाठवणारच नाही आहे, आईच्या सेवेला तो येणारच नाही आहे. त्यांनी ज्या पद्धतीने, आई मला तुझ्या सेवेला यायचं आहे पण सध्या मला काम आहे, मी काही दिवसांनी येईन, असं मला यायला वेळच नाही तुझ्याकडे, तुझी सेवा बघा, विचार करा. हा जो सगळा प्रकार आहे ना, त्याच्यात भावना आहेत आणि भावनांचं आदान प्रदान या विश्वरूप प्रसंगात कसं होतं ते आपण पाहूया. कृष्ण त्याच्यासाठी गेलेला आहे. युद्ध कसं वाईट आहे सांगता सांगता, युद्ध टाळणं चांगलं हे सांगता सांगता त्यांनी युद्ध अट्टळ बनवलेलं आहे. हे फक्त कृष्णच करू जाणे. म्हणजे उदाहरणार्थ एक गंमत सांगतो, हे कृष्णाचंच आहे, बघितलं आहे मागे आपण एकदा, की ज्या वेळेला द्वंद्वयुद्धाचा प्रसंग येतो, द्वंद्वयुद्ध म्हणजे दुर्योधन आता हे झालेलं आहे, बऱ्यापैकी मार खाल्लेला आहे, त्यांनी लपलेला आहे. तर द्वंद्वयुद्ध, आता उरलेलं युद्ध नको खेळायला, द्वंद्वयुद्ध खेळूया. ज्याच्यात जो जिंकेल त्याचा पराभव, हरेल त्याचा पराभव, जिंकेल त्याचा विजय. ठीक आहे. युधिष्ठिर मोठ्या मनाने म्हणतो, दुर्योधना आम्ही 5 जण आहोत, आमच्यापैकी कुणाचीही निवड कर द्वंद्वयुद्धासाठी. अरे द्वंद्वयुद्ध, गदायुद्ध, त्याच्यात भीमापेक्षा सरस होता दुर्योधन काही अंशाने. त्यांनी जर निवडलं असतं तर. आता कृष्णाने वरवर नाही, तसं युधिष्ठिर म्हणतो ते बरोबरच आहे रे, तू कोणाची निवड कर. पण युधिष्ठिरा तुला काय वाटला, दुर्योधन जरा जखमी झालेला असला म्हणून काय सिंह गवत खाईल का? हा लढेल तर भीमाबरोबरच, त्याच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. असं सांगितल्यानंतर युधिष्ठिरा तू बरोबर आहेस, पण इतका तर दुर्योधन म्हटला, बरोबर आहे कृष्णा, मी भीमाशीच युद्ध करणार. आणि नंतर तो म्हणतो युधिष्ठिराला, हा दुसरं द्यूत तू काय खेळत होतास, एका द्यूतात तू घालवलं सगळं, आता युद्ध जिंकत आलेलं आहे, हे दुसरा जुगार कशाला खेळायला लागलेला असतो. कृष्णाने झापलेला आहे म्हणतात ना, तशी त्याला रागवून बोललेला आहे कृष्ण.
आता आपण शेवटचं एकच वाचूया आणि थांबूया. काय आहे लक्षात ठेवा की विराट दर्शन त्यांनी दाखवलं त्यावेळेला. दुर्योधनाने योजना केली होती, कपट योजना. काय की कृष्णाला आपण युद्ध व्हावंच असं सांगायचं आणि कृष्णाला शेवटी अटक करायची. कृष्णाला जेवणाचं आमंत्रण द्यायचं, सेवेचं आमंत्रण द्यायचं आणि अटक करायची. हे कृष्णाला का माहीत नव्हतं? जेव्हा त्यांनी सांगितलं, खूण केली की याला अटक करायला, तेव्हा कृष्ण मोठा व्हायला लागला. इतका मोठा की तो वरती छत होतं त्याला टेकला आणि त्याच्या सर्वांगातून इतके तेजस्वी किरण बाहेर पडले. भीष्मांचे डोळे मिटले नाहीत कारण तो वासुदेवाचे ते दर्शन घेत होते. कर्णाचे डोळे मिटले नाहीत कारण तो सूर्यपुत्र होता. धृतराष्ट्राला डोळे मिटण्याचा प्रश्नच नव्हता. बाकीच्या सगळ्यांनी डोळे मिटले आणि कृष्णाने संधी साधून तो स्वतः तर निघालाच निसटून, परंतु कर्णाला बरोबर घेऊन गेला. हे पुढचं महाभारत बघायला नको. हे विराट दर्शन होतं, हे विश्वरूप दर्शन होतं. ज्यावेळेला जे आवश्यक तेवढंच दाखवायचं होतं. इथे कशाला पाहिजे होती निरनिराळी आयुध वगैरे? अरे डोळे दिपवून टाकतो तुमचं, मी जाई तोपर्यंत तुमच्या डोळ्यासमोरची अंधारी होणार नाही, हे एक दर्शन दाखवलं होतं. ही युद्धाच्या आधीची. युद्धाच्या मध्ये म्हणजे गीतेच्या मध्ये, युद्धापूर्वी हे आत्ताचं विश्वरूप दर्शन जे आपण बघतोय. आणखीन एक लक्षात ठेवा, हे मजेशीर आहे. उत्तंक नावाचे ऋषी आहेत, त्यांनी कृष्णाने माजवलेला आतंक, हे उत्तंक ऋषींना आतंक म्हणजे काय? कृष्णा तू हे युद्ध घडवून आणलंस, कृष्णा तू कुलाचा संहार केलास, कृष्णा तू युद्धभूमीवर असताना गांधारीचे सगळे पुत्र मारावे, कुलसंहार व्हावा कौरवांचा, शोभतं का तुला? मी तुला शाप देतो. म्हणून त्यांनी कमंडलूतलं पाणी हातात गेलं उत्तंक ऋषींनी आणि शाप देणार तेवढ्या त्यांनी विश्वरूप दर्शन, यांच्या हातातलं पाणी गळून पडलं आणि शाप देणारे उत्तंक मुनी. बापरे, तू हा असा आहेस हे मला माहीत नव्हतं. हे विश्वरूप दर्शन आहे. अनेक ऋषी वगैरे ते उद्या आपण बघणारच आहोत. पण शेवटी लक्षात ठेवा की संजय हे चक्षुर्वै सत्यम म्हणजे आखो देखा हाल दाखवत आहेत, मी बघतोय ते तुला सांगतोय. म्हणून हे जे विश्वरूप दर्शन आहे त्याचे पैलू काय आहेत ते फक्त आता वाचूया आणि उद्या पुढचा प्रवास सुरू करूया. एक आहे अनेक वक्त्र नयनम, हा पुन्हा येणार आहे कारण हे संजय सांगतोय की अरे त्या विश्वरूपाला काय आहे? अनेक वक्त्र म्हणजे तोंड, वक्र नाही वक्त्र, तोंड. आणि काय आहे? नयनम, असंख्य डोळे आहेत त्याला. अनेकाद्भुत दर्शनम, अरे इतकी अद्भुत दर्शन, हे पाहावं का ते पाहावं, ते पाहावं का ते पाहावं, अद्भुतच आहे सगळं. आपण एखाद्या डिस्नीलँडला वगैरे जातो, अरे मॉलमध्ये जर पहिल्यांदा मुलगा नेला तर हे पाहू का ते पाहू, हे ऐकू का ते ऐकू, असं त्याला होऊन जातं. अनेकाद्भुत दर्शनम, अनेक दिव्याभरणम, दिव्य अशी आभरणं म्हणजे वस्त्र अलंकार तेही त्या रूपात आहेत, का नाही? असणारच ना. दिव्योनेक, अनेक आयुध उगारलेल्या अवस्थात, उभारलेला आहे हात आणि त्याच्यात गदा आहे, त्याच्यात सुदर्शनच्या सगळी आयुध म्हणजे सगळी अस्त्र, सगळी शस्त्र या रूपात आहेत. दिव्य माल्यांबर, माल्य म्हणजे माळा आणि अंबर म्हणजे वस्त्र, वस्त्र आहे त्याच्यावर निरनिराळ्या माळा आहेत, मण्यांच्या माळा आहेत, सुवर्णाच्या माळा आहेत, फुलांच्या माळा आहेत, काय नाही आहे, सगळ्या प्रकारच्या माळा आहेत. नंतर दिव्य गंधानुलेपनम, अरे निरनिराळ्या प्रकारची गंध, त्याचे सुगंध त्यांनी सगळं आलेपन केलेलं आहे. म्हणजे असंही दर्शन आहे. आणि सगळ्यात सर्वाश्चर्यमयम देवम अनंतम विश्वतोमुखम, अनंत आहे हा देव आहे. कसा? विश्वतोमुखम, सगळ्या विश्वाकडे मुख म्हणजे सगळ्या विश्वात पसरून राहिलेला आहे. आता हा शेवटचा जो विचार आहे ना तो आपण बघितला आहे, तो अनुभवायचा आहे उरलेल्या 3 दिवसात. आपण काय बघितलेलं आहे की जिकडे जातो तिथे कृष्ण आहे ना, मी इकडे बघतोय तिथे कृष्ण आहे, तिकडे बघतोय कृष्ण आहे, तिकडे बघतो कृष्ण आहे, तिकडे बघतो कृष्ण आहे. त्या कॅमेऱ्यात कृष्ण आहे, त्या कनेक्टिंग वायरमध्ये त्या तारेत कृष्ण आहे, याच्यात कृष्ण आहे. गीतेत कृष्ण तर आहेच आहे, गीतेतल्या शब्दात, शब्दांच्या अर्थात, अर्थाच्या चिंतनात कृष्ण आहे. मग ऐकणाऱ्या श्रोत्यात आणि बोलणाऱ्या वक्त्यात कृष्ण नाही आहे. म्हणजे हा जो सत्संग चालू आहे या सत्संगात कृष्ण नाही आहे. कृष्ण काय फक्त वस्तूतच आहे. आपण शेवटी जे 5 नेहमीचे आयाम म्हणतो, डायमेन्शन्स, कशाची? उपासनेचे. उपासना या 5 अंगांनी झाली पाहिजे. याच्यासाठी उत्कृष्ट विषय हा आपण सर्वतोमुखम असा पसरलेलं विश्वरूप आहे. पहिली गोष्ट म्हणजे सर्व काळी विश्वरूप दाखवलं त्याच वेळेला होतं का हो? आता चल, आता कृष्णाला तो सांगतो अरे बापरे नेहमीसारखा हो रे, मला आता हे बघवत नाही. तो नेहमीसारखा झाला, पण त्याला पुन्हा दाखवायचं असेल तर तो दाखवणार नाही. उत्तंक मुनीनं दाखवलेलं नाही.
ते आहेच त्याच्यात, ते कायम आहे. काल होतं, आज आहे, उद्या आहे. सर्व स्थळी विश्वरूप दर्शन. मी कसं घेणार आहे हाच तर खरा उद्याचा विषय. सर्व स्थळी सगळीकडे दिसलं पाहिजे, सुंदर रस्त्यात दिसलं पाहिजे, त्या गटारात दिसलं पाहिजे, सगळीकडच्या उद्यानात दिसलं पाहिजे. त्या उद्यानात जी कुंडी ठेवलेली असते, डस्टबिन, कचऱ्याची कुंडी, त्याच्यातही झालं पाहिजे. तर विश्वरूप दर्शन आहे ते. म्हणून सर्व स्थळी, सर्व वस्तूत, सर्व व्यक्तीत, सर्व पशु प्राणी, अचेतन म्हणजे आपण दगड, पर्वत, वाळू, जे रेती सगळं म्हणतो, सगळ्यात दिसला पाहिजे. तोच भगवंत, तोच परमेश्वर, तेच परब्रह्मणी, तोच सद्गुरू दिसला पाहिजे. सर्व कृतीत दिसला पाहिजे की हो. हे चौथं डायमेन्शन आहे. सर्व कृतीत बोलणं, ऐकणं सोडा, न बोलणं, न ऐकणं यातही तोच आहे. इतकं सांगून तू ऐकत नाहीस, तुला सांगायचं आता 2 मिनटं बोलू नकोस, मौन पाळ बरं, त्याच्यातही तोच आहे की हो. सर्व कृतीत, या विश्वात चाललेल्या सर्व कृतीत. आता मी काय पक्षासारखं उडत नाही, पण उडणारी सर्व पक्षी, त्यांचे हलणारे पंख, ते ज्या आकाशातून उडतात त्या आकाशाची पोकळी, सगळीकडे तो परमेश्वर आहे. आणि शेवटी हे सगळं मिळून म्हणजे स्थल, काल, वस्तू, व्यक्ती, पशु, पक्षी, वनस्पती आणि सगळ्या कृती बनून प्रत्येक प्रसंग घडत असतो. आणि प्रत्येक घटना विश्वात घटना घडत असतात, दुर्घटना घडत असतात, विघटन, डिकम्पोजिशन घडत असतं. आणि मुख्य म्हणजे आपल्या जीवनात अनेक प्रसंग घडत असतात, अनेक घटनाही घडत असतात. या सगळ्यात जर मला तो विष्णू दिसला, सगळ्यात जर कृष्ण दिसला, सगळ्यात जर तो परमेश्वर, परब्रह्म, सद्गुरू दिसला, तर मला सतत विश्वरूप दर्शन होईल. आणि हा आपला या विश्वरूप दर्शन 4 दिवस सहचिंतन करणार आहोत त्याचा विषय आहे. त्या ठिकाणी ताठ बसून डोळे मिटूया, शांत. कृष्णाने दाखवलेली विश्वरूप दर्शनं आठवण्याचा प्रयत्न करूया. व्यासाने दिलेली दिव्य दृष्टी कुणाकुणाला आठवण्याचा प्रयत्न करूया. कुणी मागितली, काही काळ टिकली. संजयाची दिव्य दृष्टी हा उद्याचा आरंभीचा विषय आहे. आणि दिव्य दृष्टी आणि विश्वरूप दर्शन ह्या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. दिव्य दृष्टी असल्याशिवाय विश्वरूप दर्शन नाही, आणि दिव्य दृष्टी असल्यावर विश्वरूप दर्शनच आहे. विश्वरूप दर्शन आहेच दिव्य दृष्टी असेल तर. शांत. माझ्याबरोबर म्हणायचे, ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 शांत. आपण शक्तिमंत्र म्हणूया. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. जय नारायणी नमोस्तुते. शांतिपाठ. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. 3दा दीर्घ श्वासोच्छ्वास.
हातावर हात चोळून ते हात चेहऱ्यावर डोळ्यांवर चोळूया. अगदी सावकाश डोळे उघडून सद्गुरुनाथ जे साक्षात परब्रह्म आहे, सगळीकडे परमेश्वर भरून राहिलाय, त्याच्यातच असलेला सगळा विश्वाचा देखावा, विश्वरूप दर्शन, त्याचंही दर्शन घ्यायचं आहे. व्यास महर्षी आहेत आणि गीता असल्यामुळे कृष्ण हा बन्सीधर कृष्ण आहे, गीत संगीत वाजवणारा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सर्वाचं वाङ्मय अक्षर रूप किंवा मूर्ती भगवद्गीता. सर्वांचं दर्शन घ्यायचंय. शांत आनंद. महाराज महाराज महाराज.